कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी श्रीकांत शिंदेंनी खैरे कुटुंबियांचं केलं सांत्वन। या घटनेचं राजकारण करू नये, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। पुण्याच्या नारायण पेठेत मद्यधुंद तरुणाचा राडा, पोलिसांचा मुलगा असल्याचं सांगत धिंगाणा, वेगानं वाहन चालवत दिली अनेक गाड्यांना धडक। हर्षवर्धन सबका बावचळले, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला भाजपचं उत्तर। नाराजी नाट्यानंतर फडणवीस शिंदे एकाच मंचावर, शिंदेंच्या नाराजी नाट्याचा पडदा पडल्याची चर्चा। भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा फुटलाय, साधू हत्या करणाऱ्यालाच भाजपात प्रवेश दिला, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली टीका। भाजपाला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश, सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार, जितेंद्र आव्हाडांची माहिती। मुंबई पालिकेत शरद पवार आणि ठाकरे बंधू एकत्र, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, ही लोकेच्छा, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही, काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस पक्ष अमिबासारखा, संदीप देशपांडेंचं वक्तव्य, काँग्रेसचं डोकं कुठे हाच प्रश्न, मनसे नेते संदीप देशपांडेंचा काँग्रेसवर निशाणा। मुंबईत भाजपा काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपकडून थेट घणाघात, मुंबई भाजपा आंदोलनातून ठाकरेंचा निषेध। अजित पवार पोलिसांसह कार्यकर्त्यांवर चिडले, व्यासपीठावरील उमेदवार लोकांना दिसत नसल्यानं पवार चिडले, जालन्यातील प्रचार सभेतील घटना। त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी महायुतीत चढाओढ, मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडला तरी विजय आमचाच, राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांचा दावा। पेन ड्राईव्ह मध्ये मोठं गुपित, महाराष्ट्रात खळबळ उडणार, उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरावे जमा, निहाल पांडे यांचा दावा, वर्ध्यात ठाकरे गटात बंडाची ठेणगी। युतीच्या बैठकीला शिवेंद्रराजेंनीच पाठ, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना टोला, शिवेंद्रराजेंनी शंभूराज देसाईंवर केली होती टीका। वैभव नाईक का जळतात हे त्यांनाच माहीत, निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर हल्ला बोल, तर आमदार म्हणून काय काम केलं सांगा, वैभव नाईकांचा निलेश राणेंवर पलटवार। जळगाव महापालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध, मतदार यादीत 33,770 दुबार मतदार, हजारो मतदारांचे वॉर्ड बदलले, उमेदवारांकडून हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता। शिरूर नगर परिषद निवडणुकीत आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, राष्ट्रवादी, पवार गट, शिवसेना, भाजपा एकमेकांविरोधात। यशोमती ठाकूर अस्वस्थ झाले आहेत, काँग्रेसमध्ये कुणीच कोणाला सहन करायला तयार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर निशाणा। चिखलदऱ्यात आशियातला तिसऱ्या सर्वात मोठ्या स्कायवॉकची उभारणी, विदर्भातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार, आमदार रवी राणा यांच्याकडून पाहणी। अर्ज माघार घेण्यासाठी उमेदवारावर दमदाटी, उमेदवाराला पकडून आणतानाचा व्हिडिओ समोर, निवडणूक कार्यालयात उमेदवाराला पकडून आणल्याचा व्हिडिओ, जामनेर नगर परिषदेमधील व्हिडिओ व्हायरल। मालेगावातील आंदोलकांवर गुन्हे दाखल, जावणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद, शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आंदोलक आक्रमक। पालघरमध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, विद्यार्थ्यावर बिबट्याची झडप, दप्तरामुळे वाचला जीव, बिबट्याच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्याच्या हातावर जखमा। पंतप्रधान मोदींची G20 शिखर परिषदेला हजेरी, पंतप्रधान मोदींनी घेतली जॉर्जिया मेलोनी यांची भेट। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धुडगूस, मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ, अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। पुण्यात कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा, रस्त्याच्या कडेला सापडलेले 10 लाख केले परत, कचरा वेचत असताना बॅगेत सापडले होते 10 लाख। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे भाव जीएसटी सह 1,27,700 रुपयांवर, अमेरिकन फेडरल बँक व्याजदर कमी करण्याबाबत नकारात्मक।